नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे। तर सकाळच्या वाजले आहेत 5 आणि आपण चाललो आहे एक मळवली या स्टेशनवरती। तिथून आपल्याला जायचं आहे लोहगड आणि भाजे लेणी आणि भाजी धबधबा बघण्यासाठी। तर आपण बसलो ट्रेनमध्ये आणि डायरेक्ट पोचलो मळवली येथे। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर आता आपण आलेलो आहे मळवली या स्टेशनमध्ये, लोणावळ्याच्या अगदी जवळ आणि सह्याद्रीच्या अगदी जवळ असलेलं मळवली हे स्टेशन। तर आता इथून आपला प्रवास सुरू होत आहे। तर नक्की या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व बघायला भेटेल, आपण कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे। तर व्हिडिओमध्ये एंडपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्ही मागं बघू शकता हा नजारा, किती मस्त दिसतंय वातावरण। अमे व्हॅली, विसापूर किल्ला, पाटण धबधबा, भाजे लेणी, लोहगड किल्ला। तर मित्रांनो, तो दिसतो तो आहे लोहगड। मळवली रेल्वे स्टेशन पासून खूप कमी अंतर आहे, जास्तीत जास्त 1 ते 2 किलोमीटर। तर तुम्ही इथून चालत जाऊ शकता डायरेक्ट लोहगडवरती। तर भाजी या गावामध्ये आत्ता आपण आलेलो आहे आणि पुढे बघू शकता तुम्ही एक वॉटरफॉल पण दिसतोय, मस्त असा वॉटरफॉल आहे। तर महाराजांची प्रतिमा इथे आहे। आणि त्याच्या उजव्या साईडला भाजे लेणी आणि लोहगड किल्ला आहे। तर आता आपण भाजे लेणी दाखवतो तुम्हाला, चला। तर गर्दी होत आहे, वॉटरफॉल आता सुद्धा चालू आहे, थोडा थोडा, जास्त पण मोठा नाही चालू वॉटरफॉल। आणि इकडं आणि या साईडला बघू शकता ट्रेकिंग चालू केलंय खूप लोकांनी। तर चला बघूया आपण पण। पुढे पण पाणी नाही आता सध्या, तरी पण सफिशियंट आहे, जेवढं आहे तेवढं सफिशियंट आहे। तर बघू शकता सगळे एन्जॉय करतायत मागे। भाजे धबधबा। तर आत्ता इथे आपण पोचलेलो आहे। आत्ता सध्या कमी गर्दी आहे, गर्दी नक्कीच वाढेल कारण आत्ताची सुरुवात आहे मान्सूनची। थोडंसं पाणी पडतंय। तर बघा, भाजे धबधबा, माझे गाव माझा अभियान, नाईस। एवढी पण जास्त गर्दी नाही, पण सफिशियंट आहे। आता वाजलेत 9 आणि आत्ता आपण आहे भाजे धबधबा इथे। आता आपला नेक्स्ट पॉईंट असेल लोहगड। तर मित्रांनो, आपलं एन्जॉय इथे झालेलं आहे, इथे जास्त गर्दी नाही। आत्ता सध्या गर्दी वाढत आहे, वाजलेत 9 वाजता पण थोडीशी गर्दी आहे, जास्त पाणी नाही इथे। मला वाटते आत्ता मान्सून चालू झाल्यामुळे धबधबा आता चालू नाही। तर भाजे धबधबा झाल्यावरती थोडंसं पुढे चालत आल्यावरती तुम्हाला भाजे लेणी दिसतील। तर ही वाट आहे भाजे लेणीसाठी। तर चला जाऊया आपण। इथे आहे भाजे धबधबा आणि ही जी वाट येते ही आपल्याला सरळ घेऊन जाते भाजे लेणीमध्ये। तर ही आहे भाजे लेणीची वाट। तर चला जाऊया आपण। हो, पाऊस आला, ढगाळ वातावरण झाले, पूर्ण पावसाची सुरुवात झालेली आहे। आता आपण निवारा शोधला पाहिजे। काही अंतरावरती आल्यावरती दम भरतोय, जास्त दिवस झालं कुठं बाहेर
रनिंग वगैरे काय केलं नाही, त्याच्यामुळे थोडासा धाप लागते. इथं थोडं अंतर पार केलं आहे आपण, तर अजून थोडं अंतर पार करायचं आहे. तरी आज सकाळ सकाळी एवढी जास्त गर्दी नाही, त्याच्यामुळं मस्त वाटते. नाही गर्दी असेल तर मग वाटच लागणार. तर बघू शकता मला आत्ता दिसलेलं आहेत जांभळं, तुम्हाला दाखवतो. इथे आहे जांभळाचं झाड, ते दिसलंय मला. चला आपण जाऊया. निम्म्यापर्यंत पायऱ्या आहेत, निम्म्यापर्यंत पायऱ्या आहेत आणि निम्म्यापासून पुढे पायवाट, म्हणजे सिमेंटचीच बनवलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे आणि ह्या आता पुढे चालवता येते आहेत लेणी. ही आहेत लेणी. आणि हा आहे विसापूर फोर्ट इकडं वरती. तर जाऊया आपण, जास्त वेळ न घालवता गेलं पाहिजे आपल्याला. अतिशय पुरातन काळातील केव्ज पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण बनले आहे. तरी या केव्ज पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. खूप पर्यटन इथे ह्या केव्ज बघण्यासाठी येत असतात. सो आता आपण आलेलो भाजी केव्जला, पण बघू शकता तुम्ही ते जास्त म्हणजे एवढी गर्दी नाही आहे आणि थोडं चालायचं पण आहे, जास्त पायऱ्या पण आहेत तशा, पण नाही त्याला सफर करू शकत आपण, खूप जास्तच आहे. एवढंच काही जास्त बघण्यासारखं नाही, पण हा लेणी आहेत जे की खूप प्रसिद्ध आहेत. वाटेत आल्यावरती हा धबधबा लागतोय, काय व्ह्यू आहे. या वॉटरफॉलचं नाव माहिती नाही, पण विसापूर फोर्टला जाताना मध्येच हा वॉटरफॉल लागतो. तर बघू शकता तुम्ही मागे, इतकी पण जास्त गर्दी नाही आणि जास्त लोक इथे थांबत नाहीत मेन म्हणजे. आणि आता जायचं आहे आपल्याला ह्या साईडला, हा रूट आहे आपला. आणि इथे मध्येच हा वॉटरफॉल लागतो आणि इथून स्ट्रेट पुढं आपण जाऊ शकतो. तर एवढं जास्त पाणी नाही आहे, पण कपडे चेंज केले, हे बघू शकताय. पूर्णपणे कपडे चेंज केलेत कारण पाऊस येत आहे आणि भिजणार 100%, त्याच्यामुळं कपडे चेंज करून जावं. आणि पूर्ण म्हणजे तयारीत आलोय. पूर्ण नाईट पॅन्ट, टी शर्ट, एक हात पॅन्ट, शर्ट, पॉवर बँक, हेडफोन, सर्व काही घेऊन आलोय कारण आज दिवस पूर्ण सह्याद्रीत. बघू शकताय परिसर कसा आहे तो. आणि मध्यभागी येऊन थांबलोय कारण पाऊस खूप आहे इकडं. तर तुम्हाला पाऊस काय भेटेल बघा, तर पाऊस खूप आहे इकडं. आपण बरोबर विसापूर फोर्टच्या मध्ये येऊन थांबलोय. तर थोडा पावसाची वाट बघू, जरा कमी होतोय का, कमी झाल्यावरती जाऊया. या साईडला तर दिसतच नाही. आणि हा आडोसा आहे, ह्याच्या खाली थांबलोय आपण. वारं पण खूप जास्त आहे, मस्त वातावरण झालेलं आहे.
काही अंतरावरती आल्यावरती हा फोर्ट दिसतो. फोर्टचा एक नजारा दिसतो आणि इथं पब्लिक खूप आहे, बघू शकता. तर चालत आल्यावरती मध्य भागावरती आलो तर नंतर आपल्याला हा नजारा बघायला भेटतो. थोडासा पाऊस आहे. पावसामध्ये आपण विसापूर फोर्ट, तर खाली बघू शकता कसा नजारा आहे, एक नंबर. तर मित्रांनो, तुम्हाला पण यायचं असेल तर हा सीझन खूप चांगला आहे येण्यासाठी, तर तुम्ही नक्की या. तर हा पुढे एक वॉटरफॉल आहे, तो पण बारीक आहे. बारीक म्हणजे मोठा आहे, पण लांबून तो छोटा दिसतोय. आणि पाऊस पण आता जोरात आलेला आहे, तर आपण लवकर विसावा घेतला पाहिजे कुठेतरी. चला, गर्दी इकडे बघू शकता. काही अंतरावरती आल्यावरती असा नजारा दिसतो आणि इकडं पूर्ण ढग आहे. ढगामध्ये पूर्ण फोर्ट मावलेला आहे, पूर्ण ढगानं व्यापलंय त्याला. आपण जेव्हा पण आलोय तर आपल्याला असाच नजारा भेटलाय. तिकोनावरती गेलो, आपल्याला तिथं पण पाऊस लागला थोडा. परत मच्छिंद्रगडावर गेलो, तिथं पण पाऊस लागला. सगळीकडे जाईल तिथं आपल्याला पाऊस लागतोय. आणि असावा पाऊस, थोडासाच आहे, पूर्ण भिजलेला नाही. तर आता अजून किल्ल्याच्या वरतीपर्यंत नाही पोचलो आपण, तर बघूया किती अंतर राहिलंय अजून. सह्याद्रीमध्ये फिरण्याचा एक जो आनंद आहे तो एक खूप वेगळाच आहे. आणि हा विकत घेता येत नाही. एक मोमेंट असतो, त्या मोमेंटवरतीच निसर्ग पाहण्यासाठी तोच मोमेंट खूप महत्त्वाचा असतो. निवांत आहे इकडं. किल्ला हा गाडीच्या साह्याने पूर्ण करायचा नाही, तर तो चालत पूर्ण केला पाहिजे. का तर त्यामध्ये महाराजांनी सांगितलेले आणि त्यांनी कसा हा किल्ला जिंकला असेल, या किल्ल्यावरती काय काय आहे, कसं कसं आहे, ते सर्व तुम्हाला समजून जातं.